आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. 25 श्लोक तरी घेऊ, एवढा ऐकू. देवमेवापरे यज्ञं योगिनो पर्युपासते ब्रह्माग्निवापरे यज्ञं यज्ञनैवोपजुह्यति. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. ऐकताना समजून घ्या. श्रोतादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्यति शब्दादीन विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्यति. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिया विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. सर्वाणी इंद्रिया कर्माणी प्राणकर्माणी चा आपरे आत्मसंयम योगाग्नो जुन्नती ज्ञानदीपिते. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियाच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. द्रव्य यज्ञस्तथा योग ज्ञानस्तथा परे स्वाध्याय यज्ञ नयज्ञश्च एतस्य सांशी व्रताः. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. They becoming knowledgeable by these different means of attaining the परब्रह्म ज्ञान. अपाने जुन्यति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गती ऋध्वा प्राणायाम परायणः अपरम नियताहरा प्राणं प्राणेषु जुन्यति. म्हणजे काय? या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूचा प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. श्वासोच्छ्वास थांबून सुद्धा प्राणायामाच्या द्वारे सुद्धा आपल्याला हे करता येतं. सर्वेपेत यज्ञविदो यज्ञक्षपति कल्मषः यज्ञशिष्टामृतं भुजो यान्ति ब्रह्म सनातनम. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञ करते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्ने सत्तम. हे गुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही. तरी पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? एवं बहुविधा यज्ञ वितता ब्राह्मणो मुखे कर्मजानी विद्धिता कांसवर्ण नेवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. त्याप्रमाणे त्यांना जाणवल्यावर तू मुक्त होशील. श्रेयांद्रव्ये जे यज्ञ परंतप श्रेयांद्रव्ये मया जे ज्ञान नयज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसाम्यते. हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था सर्व कर्म यज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ जास्त श्रेष्ठ मानले होते. तद्दिदी प्राणिपतेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षति ते ज्ञानं ज्ञातीनं तत्वदर्शिनं. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्वतः जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्वतः जाणलेले असते. यज्ञत्वाचे पुनर्मोहिमेवं
यस्यासि पांडव एनं भूतान्यशेषानि द्रक्ष इस्यात्मन्यथो मयि. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत असे अर्थ नाही. यद ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यस्यासि पांडव येन भूतान्यशेषानि द्रक्ष्यामन्यथो मयि. अपि च यदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृतं सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संत ऋष्यस्यसि. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. किती छान दिलं. अपि चेदसि पापेभ्यं सर्वेभ्य पापकृतं सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संत ऋष्यस्यसि. तेथे भासी समिद्धोग्निर भस्मात् कृते रे अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मात् कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो त्याप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते तत्त्वस्वयं योगसिद्धः कालेनात्मनि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध कर आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्ये त्या ज्ञानाचे आस्वादन करतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिरेम अधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि त्याने आपले इंद्रिय संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे, आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. अज्ञश्च श्रद्धे ध्यानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परोम न सुखम संशयात्मना. संशयात्म्याबद्दल बरेच परखडपणे सांगितले देवाने. परंतु प्रमाणित शास्त्राबद्दल संशय असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला त्या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. किती परखड सांगितले देवाने. आज्ञश्च श्रद्धे ध्यानश्च संशयात्मा विनश्यति. संशयात्मा विनश्यति इतकं स्पष्ट सांगितलं. नायम लोकोस्थिती न परो न सुखम संशयात्मना. आणि त्यांना न परलोकात सुखी ना इह लोकात सुखी असं पण अर्थ देतात. योग संन्यस्त कर्माणम ज्ञान छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबंधन्ति न धनंजय. निबंधन्ति धनंजय. आपल्या कर्मफलाचा त्याग करून जो भक्तियोग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्यांचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजय तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही. किती छान सांगितलं. नेक्स्ट. तस्माद् ज्ञानमं संभूतं रतस्थं ज्ञान सिनात्मनः चित्तेन संशयं योगमतिष्ठोतिष्ठ भारत. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. योगोतिष्ठोतिष्ठ भारत. संशय दूर झाला तर माणूस निर्गुण होतो आणि काय करायचं त्याची तुला डायरेक्शन झालं. किती हा झाला चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. चालू पॉज कर, त्याला स्टॉप कर.